नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अखेर राहुल गांधी यांचे सगळेच्या सगळे डावपेच पुरते तोंडगशी पडले. वोट चोरीची पदयात्रा, वोट चोरी किंवा वोट अधिकार यात्रा हे सगळं करून सुद्धा बिहारमध्ये ज्या प्रकारचा प्रचंड दिग्विजय राहुल गांधींनी मिळवला, आपल्या पक्षाच्या 19 आमदारांची संख्या 6 आमदारांपर्यंत खाली आणून ठेवली. त्यानंतर राहुल गांधी काय करणार हा अनेकांना प्रश्न पडलेला आहे. आणि त्यावर मी एक व्हिडिओ केलेला आहे की करणार काय म्हणजे काय. राहुल गांधी पदयात्रा काढतील. जसं अण्णा हजारे हे एक काय झालं आणि तसं नाही केलं तर परत उपोषणाला बसेल अशा धमक्या द्यायचे, तशी आज राहुल गांधींची अवस्था झालेली आहे. एक प्रकारे अण्णा हजारे यांच्यानंतर मनोज भाऊ जरांगे आणि आता राहुल गांधी यांची अवस्था आहे. ते पदयात्रेमागून पदयात्रा काढतात, आरोपामधून आरोप काढतात. आता नवा पॉवर प्रोग्राम करीन, मग ऍटम बॉम्ब फोडेल, मग हायड्रोजन बॉम्ब फोडेल. पण त्यांच्या त्या ऍटम बॉम्ब किंवा हायड्रोजन बॉम्बमुळे इकडचा कागद सुद्धा उडून तिकडे पडत नाही, काही उद्ध्वस्त होत नाही, काही नुकसान होत नाही, काही हानी होत नाही. उलट ज्यांच्यावर राहुल गांधी बॉम्ब फेकतात ते अधिक सशक्त होतात, त्यांचा अधिक फायदा होतो. राहुल गांधींच्या प्रत्येक बॉम्ब फेकीतून भाजपला अधिकाधिक यश मिळालेलं आहे. आणि हे सगळे बॉम्ब त्यांना आणून देणारे कोण आहेत, हे बॉम्ब बनवणारे कोण आहेत, जे राहुल गांधी फेकत असतात, फोडत असतात, असे बॉम्ब बनवणारे आहेत कोण. निवडणूक मतदार यादीमध्ये किंवा आणखीन कुठे कुठे कसले फ्रॉड चाललेत. अदानी अंबानींसाठी भारत सरकारचा खजिना मोदींनी कसा खोदून दिलेला आहे आणि हजारो हजारो कोटी रुपये एका पॅन्टच्या खिशामध्ये अदानीच्या किंवा अंबानीच्या राहुल गांधी भरतात. म्हणजे मोदींनी भरला असा आरोप करतात. हे आरोप आणि त्याविषयीची माहिती राहुल गांधी कुठून आणतात हा अनेकांना प्रश्न पडलेला होता. अनेकांचा समज असा होता की तो अमेरिकेत बसलेला कोणी हिंडेनबर्ग नावाची कंपनी चालवणारा होता, तो हे सगळं संशोधन करून राहुल गांधींना आणून द्यायचा. अलीकडे त्यांनीच अशी परिस्थिती आली की तोंड काळं केलं, आपली कंपनी गुंडाळली आणि तो फरारी झालाय, बेपत्ता झालाय आणि तोंड कशी राहुल गांधी पडले. असो, आता एवढ्या सगळ्या अपयशा नंतर राहुल गांधींनी आपला सगळ्यात मोठा हुकमी एक्का डोनाल्ड ट्रम्प कार्ड बाहेर काढलेले आहे. डोनाल्ड ट्रम्प कार्ड याचा अर्थ ट्रम्प कार्ड म्हणजे तुम्हाला माहिती आहे हुकमाचा पत्ता. पण राहुल गांधींकडे साधं ट्रम्प कार्ड कधी नसतं. काही वर्षापूर्वी तुम्हाला आठवत असेल, गेल्या 8-10 वर्षापूर्वी राहुल गांधी यशस्वी होताना दिसत नाहीत, तेव्हा अनेक नेहरू समर्थक, नेहरू भक्त, परिवारवादी पत्रकारांना वाटायचं की राहुल गांधी फेल गेले तर बिघडत नाही. राहुल गांधींची धाकटी बहीण प्रियांका वाड्रा या काँग्रेसला संजीवनी देऊ शकतील, काँग्रेसचा पुनरुद्धार करू शकतील. कारण प्रियांका वाड्रा यांचं नाक आहे ते बरोबर इंदिरा गांधींसारखं दिसतं. आणि ज्या अर्थी प्रियांकाचं नाक इंदिरा गांधींसारखं आहे, त्या अर्थीच प्रियांका वाड्रा या नव्या इंदिरा गांधी म्हणून पुढे येऊ शकतील. आणि म्हणून प्रियांका वाड्रा या काँग्रेससाठी नव्या इंदिरा गांधी होऊ शकतात. त्या काँग्रेसच्या हातातलं सगळ्यात मोठं ट्रम्प कार्ड आहे असं बोललं जात होतं. पण 2022च्या उत्तर उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत राहुल गांधींनी प्रियांकाला काय म्हणतात ते प्रभारी केलं होतं. जा, खरं तर 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ज्योतिरादित्य सिंधिया आणि प्रियांका वाड्रा
यांना उत्तर प्रदेशची जबाबदारी दिली होती आणि राहुल गांधींनी सांगितलं होतं, जा माझ्यासाठी उत्तर प्रदेश विजयी करून आणा. कारण भारताचा पंतप्रधान व्हायचं असेल, भारतात केंद्र सत्ता बनवायची असेल, तर त्याचा हायवे हा उत्तर प्रदेशातून जातो. त्यामुळे ज्योतिरादित्य आणि प्रियंका वाड्रा यांनी संयुक्तपणे उत्तर प्रदेश पादाक्रांत करावा आणि काँग्रेससाठी केंद्रात सत्ता बनवण्याचा मार्ग प्रशस्त करावा. पण गंमत अशी झाली की उत्तर प्रदेश विधानसभेमध्ये 2019 साली काँग्रेसला फक्त सोनिया गांधी जिंकल्या आणि खुद्द राहुल गांधी सुद्धा अमेठीतून हरले आणि फार वेळ न लावता ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेस सोडून भाजपत निघून गेले. मग 2022 उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक आली, तेव्हा मग राहुल गांधींनी आणि काँग्रेसने आपलं ट्रम्प कार्ड बाहेर काढलं. त्याचं नाव होतं प्रियंका वाड्रा आणि प्रियंका वाड्रा या उत्तर प्रदेश जिंकून नेण्यासाठी कंबर कसून पदर खोचून कामाला लागल्या आणि त्यांनी तिथे जे काही 7-8 आमदार होते ते 3 आमदारापर्यंत खाली आणून दाखवलं. इतकं प्रभावी कार्य केलं. पण आता सगळ्या बाजू फेल झाल्यानंतर राहुल गांधींनी आपलं डोनाल्ड ट्रम्प कार्ड बाहेर काढले. डोनाल्ड ट्रम्प कार्ड याचा अर्थ ट्रम्पच्याही पुढचं कार्ड, अत्यंत प्रभावी. आणि त्या ट्रम्प कार्डचं नाव आहे कुमारू केतकरू. मला अचानक काल एकाने एक लिंक पाठवली. कुमार केतकर यांचं संविधान दिवस, संविधान शताब्दी वगैरे काही या निमित्ताने एक भाषण झालं आणि त्या भाषणामध्ये अक्षरशः चांद तारे तोडून आणलेत कुमार केतकरांनी. चांद तारे, नॉर्मली आपण मराठीमध्ये मूर्खपणा करण्याला तारे तोडणं, अकलेचे तारे तोडणं म्हणतो. पण कुमार केतकरांनी अक्षरशः अकलेचे चांद तारे तोडून आणलेले. त्यांनी सांगितलं की 2014 मध्ये काँग्रेस 44 पर्यंत खाली आली किंवा नरेंद्र मोदींना एक हाती बहुमत मिळालं भाजपला. हे आंतरराष्ट्रीय पातळीवर मोसाद आणि CIA यांनी मिळून केलेलं कारस्थान होतं, राबवलेलं कारस्थान होतं. अन्यथा मोदी इतकं मोठं यश मिळवू शकले नसते. आता पटकन इंग्रजीतल्या किंवा आजच्या पिढीच्या पत्रकारांना कुमार केतकरांनी फार मोठा शोध लावलाय, फार मोठं रहस्य उलगडलंय असं वाटेल. पण हा सुद्धा कुमार केतकरांनी शिळ्या कढीला आणलेला ऊत आहे. 2014च्या मोदींच्या विजयानंतर 10 वर्षापूर्वी कुमार केतकरांनी अशीच एक लोणकडी थाप मारली होती की हा मोदी पंतप्रधान होणं हा आंतरराष्ट्रीय व्यापक कटाचा एक भाग आहे. 10 वर्षानंतर कुमार केतकर नेमकं तेच परत सांगतायत. संविधानाचा कडीपत्ता त्यासाठी वापरून एक नवी फोडणी घालतायत आणि त्यात शेळ्या कढीला ऊत आणतायत. आणि म्हणून मला ते लता दिदीचं गाणं आठवलं, कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू तेने मला लावीला येडू वगैरे. आधीच कुमार केतकरांची, आपला राहुल गांधींची इतकी दयनीय अवस्था आहे की सुनील कोलुगुलू नावाचा कोणतरी आहे, त्यांनी निवडणूक रणनीती बनवणार, ज्याने त्यांना काय म्हणतात तो तुमचा तेलंगणात विजय मिळवून दिला. अलीकडेच त्यांनी बिहार पादाक्रांत करण्यासाठी कृष्णा अल्लाबरू नावाचा एक महान रणनीतिकार बिहारमध्ये पाठवला होता. त्याने तिथे काँग्रेसला धुपवून दिलं. आता मला वाटतं राहुल गांधींनी कुमार केतकर यांना हाताशी धरलेलं आहे आणि म्हणून मी कुमार केतकर हे राहुल गांधी यांचं डोनाल्ड ट्रम्प कार्ड म्हणतो. आता कोनुगुलू आणि अल्लावरू यांच्या पठडीत
केतकरांना बसवायचं तर मग म्हणायला लागतं कुमारू केतकरू म्हणावं लागेल ना. कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू त्यांनी मला लाविला येडू. केतकर असंच राहुल गांधींना आणखीन पार पागल आणि वेड करून टाकणार आहे. अल्लावरू कोनुगुलू आणि केतकरू, अरे काय पोरकटपणा. हा, ज्या मोसादने आणि ज्या सीआयएने मोदींना या देशाचं पंतप्रधान बनवलं, तो सीआयए मोदींच्या विरोधात आज कारस्थानं करताना दिसतोय. त्याची जागतिक चर्चा चालू आहे. आणि त्याच अमेरिकेत बसलेल्या जॉर्ज सोरोसच्या पैशावर भारतातले पत्रकार पोसले जातात. सोरोस आणि सीआयए यांच्यातले डायरेक्ट थेट आर्थिक आणि व्यवहारी संबंध अख्ख्या जगात चर्चिले जातात आणि त्याची गंधवार्ता नसलेले महान विद्वान कुमार केतकर आहेत की त्यांना असं वाटतं की सीबीआय आणि मोसाद यांनी मिळून भारतामध्ये नरेंद्र मोदी यांना 10-11 वर्षापूर्वी पंतप्रधान म्हणून निवडून आणलं. म्हणजे मोदींचा कारभार चाललाय म्हणजे सीआयएचा चाललाय. आणि खुद्द सीआयए मात्र बांगलादेशात त्यांचा कोण एजंट मारला गेला तर त्याचा आरोप मोदी सरकारवर करतं. कुमार केतकरांना ही माहिती देतो कोण? बहुतेक बालपणी पाळण्यातून बाहेर पडल्यानंतर शिशी केली की कुमार केतकरांच्या लंगोट्या किंवा चड्ड्या जेम्स बॉन्ड साफ करत असावा. हगुमुतू झाली की कुमार केतकर नावाचं 6 महिन्याचं बाळ बाहेर काढून जेम्स बॉन्डने त्यांची हगू धुतलेली असेल, ढुंगण धुतलं असेल, लघवी झाली असेल, तो ओली झालेली लंगोटी बदलण्याचं काम सुद्धा, डायपर बदलण्याचं काम केतकरांच्या कोवळ्या वयात बालवयामध्ये बहुधा जेम्स बॉन्डने केलेलं असेल. अन्यथा असेल रहस्य उलगडून शोधून काढणं हे दुसऱ्या कोणाला शक्य नाही. काय काय माणूस बोलू शकतो, इतकी बुद्धिमत्ता आहे. ती बुद्धिमत्ता सगळी शेण खायला कशी जाते ह्याचा नमुना आहे. कुमार केतकर त्या एबीपी माझाच्या कट्टावर 2018 मध्ये आले होते. किती वर्ष? 7 वर्ष होऊन गेले. तेव्हा त्यांना मोसाद आठवत नव्हता. तेव्हा त्यांना सीआयए नावाचं काहीतरी असतं हे सुद्धा माहित नव्हतं. जा राजू खांडेकरच्या त्या एबीपी माझा कट्टावर कुमार केतकरांचा कट्टा तुम्हाला तिथे मिळेल. तेव्हा तर त्यांना नरेंद्र मोदी निवडणुकीला किती घाबरलेत. भारतातली सामान्य जनता आणि मतदार नरेंद्र मोदींना पराभूत करायला अशी टपून असल्याचा शोध कुमार केतकरांनी लावला होता. तेवढंच नाही, कुमार केतकरांनी त्या कट्ट्यावर सांगितलं होतं एबीपीच्या, मोदी इतके निवडणुकीला घाबरलेत की 2019च्या लोकसभा निवडणुका होणारच नाहीत. कारण मोदी त्या निवडणुका होऊ देणार नाहीत, घेणार नाहीत. कारण स्वर्गातून साक्षात प्रभू रामचंद्र पृथ्वी तलावर अवतरले तरीही आता 2019च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींना वाचवू शकणार नाहीत. आणि म्हणून नरेंद्र मोदी घाबरलेले आहेत. बघा, अजूनही रेकॉर्ड आहे. माणूस किती निर्बुद्ध असू शकतो किंवा निर्बुद्ध पातळीवर युक्तिवाद करू शकतो याचा सर्वोत्कृष्ट नमुना म्हणून कुमारू केतकरू यांच्याकडे बघावं लागेल, ज्याने काँग्रेसला लावलेले येडू. काय झालं? 2019च्या निवडणुका झाल्या, मोदींनी घेतल्या, मोदींनी अडवल्या नाहीत आणि मोदीजी बहुमताच्या पलीकडे 300चा आकडा पार करून गेले. आणि तेवढ्यावर थांबलं नाही तर 5 वर्षानंतर परत एकदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली 2024च्या निवडणुका झाल्या. त्यात त्यांनी बहुमत गमावलं असेल तरी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले.
आणि इस्रायलचं मोसाद आणि अमेरिकेचं CIA आज इतक्या वयात सुद्धा कुठे पॅन्टीमध्ये आपोआप झाली तर ती लघवी पुसायला किंवा तो प्रातर्विधी पुसायला CIA केतकरांच्या घरी घरकाम करायला बसलेत. अन्यथा असल्या आतल्या गोष्टी ह्या केतकरांना समजतात कुठून? माणूस किती धादांत खोटं बोलतो. आणि खोटं बोलता बोलता हळूहळू केतकरांचाही त्यावर विश्वास बसायला लागलाय. मी अजिबात केतकर खोटं बोलतात असं म्हणत नाही. केतकर जे बोलतात ते खोटं आहे. पण आपण खरं बोलतोय याच्यावर केतकरांचा 100% विश्वास आहे. म्हणून ते बेधडक छाती ठोकपणे तुम्ही ते ऐका. क्षणभर तुमचाही विश्वास बसेल. प्रश्न असा आहे की मोदींना CIA किंवा मोसाद सत्तेवर बसवणार असतील तर मग राहुल गांधी जॉर्ज सोरोसच्या भेटीला कशाला जातात? जॉर्ज सोरोस हा भारतातल्या पत्रकारांना, NGOना अब्जावधी डॉलर्सचा बटवारा कशाला करतो? त्यापेक्षा त्यांनी ते $1 बिलियन केतकरांकडे द्यावेत. केतकर एकटेच नरेंद्र मोदींना पराभूत करून दाखवतील. माणसाने किती ताळतंत्र सोडावं. आणि ही सगळी गँग आहे. 30 वर्षापूर्वी यांनी 1995 मध्ये महाराष्ट्रात सत्तांतर झालं. शिवसेना भाजप युती सत्तेवर आली. तेव्हा घाई गर्दीने ग्रंथालय या संस्थेतर्फे एक पुस्तक प्रकाशित केलं होतं, महाराष्ट्रातील सत्तांतर. सुहास पळशीकर आणि राजेंद्र बोरा हे पुणे विद्यापीठाचे राज्यशास्त्राचे प्राध्यापक त्याचे लेखक होते. त्याचं अक्षरशः मी पोस्टमार्टम केलं होतं. हे दोघेही कसे तद्दन खोटारडे. आज कदाचित केतकर आणि सुहास पळशीकर यांच्यात भांडण झालेलं असावं. कारण पळशीकर एक वेगळंच तत्वज्ञान मांडतात की भारतातला विरोधी पक्ष संपुष्टात आलेला आहे आणि दुसरा विरोधी पक्ष उगवताना क्षितिजावर सुद्धा दिसत नाही. दोन टोक आहेत बघा. केतकर आणि पळशीकर हे एकाच माळेचे मणी आहेत, पण त्यांची मतं किती भिन्न आहेत बघा. राहुल गांधी किंवा त्यांच्या नेतृत्वाखालचा विरोधी पक्ष हा जवळजवळ नामशेष झालाय, नाकर्ता आहे, निकम्मा आहे. या निष्कर्षाप्रत सुहास पळशीकर आलेत. आणि जे काय घडतंय ते त्यांच्याच माळेतले मणी असलेले कुमार केतकर यांना तो CIA आणि मोसादचा कट वाटतो. अरे काय पुरणपोळी खाल्ल्यानंतर कटाच्या आमटीचे डोस पिताय का तुम्ही? लिमिट आहे केतकर. म्हणजे राहुल गांधींना सुद्धा अक्कल आहे इतकी कुमार केतकरांची अक्कल संपली असं म्हणायची पाळी आणली. पहिली गोष्ट म्हणजे असलं भाषण देतात तेव्हा समोर कोणीतरी उभं विचारलं पाहिजे की तुम्ही म्हणता ते मान्य आहे, पण तुम्हीच म्हणालात 19ला निवडणूक होणार नव्हती, मग 19 आणि 24ची निवडणूक झालीच कशी? काय करतंय तुमचं CIA? काय करतंय तुमचं मोसाद? तुमच्या समोर पोर 14 वयाचा देवेंद्र फडणवीस त्या माईक आणि कॅमेरा घेऊन धावणाऱ्या पोरांना म्हणाला की तुम्ही तोडगशी पडणार आहात. ही माध्यम हा वेड्यांचा बाजार झालाय. कारण कुमार केतकर यासारखा जर पत्रकारांचा अध्वर्य आणि काय म्हणतात आचार्य असेल, शंकराचार्य असेल, खुळेपणा करणारा, तर पत्रकारितेला खूळ लागलं तर नवल नाही. नवल नाही. असं मला अशी अपेक्षा आहे की आता सगळे डावपेच फेल झाल्यानंतर राहुल गांधींनी कुमार केतकर
हे आपलं डोनाल्ड ट्रम्प कार्ड बाहेर काढलं असेल, कारण कुमार केतकर हे इतके जादूगार आहेत की ते बुद्धिबळाच्या पटावर जगभर 64 घरं असतात, पण कुमार केतकरांच्या बुद्धिबळाच्या पटावर 65वं घर असतं. कधी अण्णा हजारेंना त्या घरात ते बसवतात, कधी बाळासाहेब ठाकरेंना बसवतात. जगात हा एकमेव कुमार केतकर असा बिल्डर आहे की ज्याला FSI, TDR काहीच लागत नाही. जमीन नसली तरी मनोऱ्याच्या मनोरे उभारतो. कारण त्याच्याकडे 65वं घर असतं, जे कुठच्याही पटावर नसतं. असो, आपण एन्जॉय करावं, मनमुराद मजा घ्यावी. मी थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.